आता तुम्हाला परत आणूया 15व्या अध्यायाच्या 16 आणि 17 दोन श्लोकांकडे. मग तुम्हाला सहजपणे आजचा सत्संग जे दासाला तुम्हाला समजवायचं होतं सहजपणे समजेल. बघा, हा आहे अध्याय नंबर 15चा. आता श्लोक नंबर 16 आपण इथून वाचला होता, परत बघूया. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरच अक्षरच एवच. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थ अक्षरः उच्यते. याचाच अनुवाद वाचूया. 15वा अध्याय. या जगात नाशवंत क्षर, नाशवंत अक्षर, अविनाशी दोन प्रकारचे पुरुष म्हणजे परमात्मा, प्रभू, ब्रह्म दोन म्हटले आहेत. आणि संपूर्ण प्राण्यांचे शरीर तर नाशवंत आहे, जीवात्म्याला अविनाशी म्हटले जातं. मग या 17व्यामध्ये लगेच सांगितलं की उत्तम पुरुषत्व अन्यहा, तो श्रेष्ठ भगवान तर या दोघांपेक्षा कोणी वेगळा आहे. ओह, आणि परमात्मा इति उदाहरतः त्याला भगवान म्हटले जातं. या लोकत्रयम आविष्य बेभरती, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं पालन पोषण करतो तो अविनाशी परमात्मा आहे. यांचाच अनुवाद. उत्तम पुरुष श्रेष्ठ भगवान तर ह्यांच्याहून दोघांहून वेगळा आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून आणि सगळ्यांचं पालन पोषण करतो. अविनाशी परमेश्वर परमात्म्याचं अशा प्रकारे वर्णन आहे. आता हे आहे ते मूळ संसाररूपी वृक्षाचं संवर्धन कुठून होतं, कशापासून आहार होतो, कोण पालन करतो. संसाररूपी वृक्षाचं जे मूळ आहे हा परमक्षर ब्रह्म आहे. याद्वारे हे तीनही लोकात प्रवेश करतात आणि सगळ्यांचं पालन पोषण करणारा हा परमक्षर ब्रह्म आहे. हा पूर्ण परमात्मा आहे. तो या दोघांहून क्षरपुरुष आणि अक्षर पुरुषपेक्षा अन्य आहे. आता हा आहे तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं पालन पोषण करणारा हा परमात्मा आहे. आता आपण तुम्हाला थोडंसं या भगवानांचं हे क्षेत्र दाखवू की हे किती प्रभू आहेत. जसं एक ब्रह्मांड असतं, एक ब्रह्मांड, एका ब्रह्मांडामध्ये कोणकोणत्या स्थिती आहेत हे बघूया. हे एका ब्रह्मांडाचं लघुचित्र आहे. या ब्रह्मांडाचा अंड्यासारखा आकार आहे, अंडाकार, अंडाकार आहे. हे बघा असं आहे इथपर्यंत. हे याला अंडही म्हणतात, ब्रह्मांडही म्हणतात. आणि ह्या अंड ब्रह्मांडामध्ये जी व्यवस्था आहे ती आपल्या शरीरात आपण बघू शकतो. जेव्हा आपण आपल्या या चॅनेल्सना कमरांना ऑन करतो मंत्रांची साधना करून, तर त्यामुळे ह्याला पिंड, शरीराला पिंड म्हणतात. जसे टेलिव्हिजन केंद्र कुठूनही कार्यक्रम होत असेल, तो कार्यक्रम होतो कुठेतरी आणि बघू आपण टी व्हीवर शकतो, तसंच हे आपलं शरीर आहे. तर पूर्ण ब्रह्मांडाचा जो नकाशा आहे तो पिंडात आहे. याला पिंडही म्हणतात. याचा अंडाकार आहे म्हणून अंडही याला म्हणतात. आणि हे राधास्वामीवाले हे नकली, हे पिंड वेगळं सांगतात, अंड वेगळं सांगतात आणि ब्रह्मांड निराळ. जाऊ द्या, काही माहिती नाही यांना. हे बघा, तर ही या ब्रह्मांडाच्या आत काय व्यवस्था आहे खालून सुरुवात करूया. हे 5, हे 7 आहेत. तल, अतल, वितल, महातल, सुतल, रसातल आणि पाताळ लोक. आणि हा पृथ्वी लोक, हा ब्रह्माचा लोक, ब्रह्माजीचा लोक, विष्णू शिवजींचा लोक, विष्णूजींचा लोक. आणि हा स्वर्ग आणि हा नरक, हा इंद्राचा लोक. हे मान सरोवर, हा धर्मराजाचा लोक. आणि हा एक ब्रह्मलोक आहे ह्याच्या आत. हा सगळा ब्रह्मलोक म्हटला जातो एवढा. हा ब्रह्मलोक आहे. यामध्ये याने काय केलेलं आहे, एक नकली सतलोक, हा महाइंद्राचा द्वीप, मग नकली सतलोक, नकली अलखलोक आणि नकली अगमलोक, नकली अनामी लोक. ही रचना ह्या काळाने केलेली आहे. हा दुर्गाजींचा लोक. इकडे ह्याने गुप्त स्थान बनवलेलं आहे आणि ज्या ह्या गुप्तस्थानी कोणी नाही जाऊ शकत या काळाच्या परवानगीशिवाय. ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे आणि याने 3 स्थान बनवले आहेत. एक रजोगुण प्रधान क्षेत्र, एक तमोगुण प्रधान क्षेत्र, एक सत्वगुण प्रधान क्षेत्र. ज्यावेळी हा रजो ह्या ब्रह्मरूपात हा आपलं असं रूप घेतो ब्रह्माजींसारखं आणि दुर्गेला हा आपली सावित्रीसारखं ठेवतो. ह्या दोघांच्या संयोगाने ह्या रजोगुण प्रधान क्षेत्रात राहत असताना जो पुत्र उत्पन्न होतो याच्या चेहऱ्यासारखा होतो, त्याचं ब्रह्मा नाव ठेवतो आणि तो रजोगुणयुक्त होतो. अशाच प्रकारे हे सत्वगुणयुक्त स्थान आहे. इथे स्वतः विष्णूचं रूप धारण करतो
दुर्गेला महालक्ष्मी रूपात ठेवतो. या दोघांच्या संयोगाने या सत्वगुण प्रधान क्षेत्रात राहिल्याने जो पुत्र उत्पन्न होतो तो सत्वगुण युक्त होतो आणि त्याचं नाव विष्णू ठेवतात. अशाच प्रकारे हा शंकर रूप धारण करतो, दुर्गेला पार्वती रूपात ठेवतो आणि ह्या दोघांच्या संयोगाने तमोगुण प्रधान क्षेत्रात जो पुत्र उत्पन्न होतो तो तमोगुण युक्त होतो. त्यामुळे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजींची उत्पत्ती करून मग हा खालच्या लोकांचे प्रधान नियुक्त करतो. यांना एक एक द्वीप देतो आणि हे तिन्ही भगवान केवळ पृथ्वीलोक, स्वर्गलोक आणि पाताळ लोक या 3 लोकांवरच हे आपले प्रभुत्व ठेवतात. या एका ब्रह्मांडामध्ये बस एवढे धनी आहेत, एवढे स्वामी आहेत. आणि हा जो ब्रह्म आहे यांचा पिता क्षरपुरुष, हा केवळ 21 अशा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. हे बघा, तुम्ही जे ब्रह्मांड पाहिलं होतं ते हे. आता हे समजा की हे चेंडू सारखं आहे आणि हे 21 ब्रह्मांडांचं क्षेत्र आहे ह्या क्षरपुरुषाचं. गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत. हे क्षरपुरुषाचं क्षेत्र आहे 21 ब्रह्मांड. हे एक ब्रह्मांड आहे जो एक चेंडू दिसून येतो, चेंडू सारखं. 5 ब्रह्मांडांना एकत्र करून त्याने एक महाब्रह्मांड बनवलं. अशा 4 ब्रह्मांडांमध्ये 20 ब्रह्मांड, महाब्रह्मांडांमध्ये 20 ब्रह्मांड रोखलेली आहेत. यानंतर त्याने एक ब्रह्मांडासारखं क्षेत्र हे अजून वेगळं आहे. हे तर लिहिण्यासाठी, समजावण्यासाठी वेगळं लिहिलंय. इथे सुद्धा त्याने एक धोका केलाय. नकली सदलोक, नकली अलकलोक, नकली अगमलोक आणि नकली अनामी लोक देखील 21व्या ब्रह्मांडामध्ये ही रचना केली आहे. ही तप्तशिला जिथे बसून हा 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना खातो, हा काळ ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता. आणि इथून मग पुढे निघून जातात दूर, परब्रह्मच्या लोकात जायचं असतं. आता बघूया, याच्या मागे पूर्ण बघूया आपण. आता हे आहे कंप्लीट सगळ्या ब्रह्मांडांचं, असंख्य ब्रह्मांडांचं चित्र एक समजण्यासाठी. आता जे तुम्ही बघितले होते ते 21 ब्रह्मांड, आता ही आहेत 21 ब्रह्मांड. हे क्षरपुरुषाचं क्षेत्र आहे, क्षरपुरुषाचं. बस एवढंच, हे एवढं. आणि त्यानंतर हे आहे परब्रह्म म्हणा, याला अक्षरपुरुष म्हणा. त्याच्या नेक्स्ट ब्रह्म जे आहे हे 7 शंख ब्रह्मांड, हा त्याच्यापेक्षा कित्येक पट मोठा आहे. अक्षर पुरुषाचं फक्त इतकंच क्षेत्र आहे 7 शंख ब्रह्मांडाचं. आणि हा आहे तो परमक्षर ब्रह्म, असंख्य ब्रह्मांडांचा स्वामी. हे असंख्य, हे छोटे छोटे दिसतात, ही सगळी ब्रह्मांड आहेत, सगळी वेगवेगळी. हे तर छोटंसं क्षेत्र आहे या दोघांचं. आणि ह्या परमात्म्याचं असंख्य, इन्क्लुडिंग धिस ब्रह्म अँड परब्रह्म, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष इन्क्लुडिंग. हा परमात्मा सगळ्यांच्या वर, ओव्हरऑल कंट्रोलर, कुलाचा मालक आहे. हा आहे तो परमाक्षर ब्रह्म. गीता अध्याय नंबर 8 मधल्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला की हे भगवान, तुम्ही गीता अध्याय नंबर 7 मधल्या श्लोक नंबर 29 मध्ये सांगितलंय की जी व्यक्ती जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करत आहे, संसारातील कोणतीही वस्तू मिळवण्याची इच्छा करत नाही, ती तत्ब्रह्मशी आणि साऱ्या अध्यात्माशी आणि सगळ्या कर्मांशी परिचित आहे, तीच व्यक्ती इथून जरा आणि मरण, जरा म्हणजे वृद्धावस्थेचं दुःख, कोप म्हातारपणातला, आणि मरण म्हणजे मृत्यू, ह्या दोन्ही दुःखांपासून वाचण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते त्या तत्ब्रह्मशी परिचित आहेत. तत्ब्रह्म कोण? आत्ता तुम्हाला सांगितलं होतं. आता बघूया गीता अध्याय नंबर 7चा 29 वाचूया. हा बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7चा आणि हा श्लोक नंबर 29 इथे आहे. आपण संस्कृत वाचूया, आरामात समजून घेऊया. जरा मरण मोक्षाय. जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्ष म्हणजे सुटण्यासाठी. माम आश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्मतत्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. याचा अर्थ आहे की माझ्या ह्या ज्ञानाचा आश्रय करून घेईल, जे मी ज्ञान दिलं आहे की अर्जुन तत्वदर्शी संताचा शोध घे, ते परमात्म तत्व, परमात्माला समजण्याकरता, जिथे गेल्यानंतर पुन्हा परतून जन्म मृत्यू नाही होणार, परम शांती प्राप्त होईल. जो माझं हे ज्ञान आश्रित करतो आणि जो केवळ जरा आणि मरणातून
सुटण्याचा जो प्रयत्न करत आहे तो तद्ब्रह्मशी परिचित झालेला आहे आणि साऱ्या अध्यात्म ज्ञानाशी आणि सगळ्या कर्मांशी परिचित आहे. केवळ तोच या जरा आणि मरणातून सुटण्यासाठी प्रयत्नशील आहे. संसारातल्या कोणत्याही वस्तूची इच्छा नाही बाळगत. तेव्हा 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात अर्जुनाने विचारलं, मग किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म काय आहे? 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं, तो परम अक्षर ब्रह्म आहे. होय होय, एक अक्षरब्रह्म, 21 ब्रह्मांडांचा स्वामी, त्याला अक्षरपुरुष म्हणा, अक्षरब्रह्म म्हणा. मग अक्षर ब्रह्म, त्याला अक्षर पुरुष म्हणा, अक्षर ब्रह्म म्हणा, तो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी. आत्ताच मला दाखवलं होतं. आणि तो उत्तम पुरुष, तो अन्य हा परमात्मा इति उदाहरतः 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात किंवा गीता अध्याय नंबर 8 मध्ये श्लोक नंबर 3 मध्ये सांगितलं की तो परमाक्षर ब्रह्म आहे. आता गीता ज्ञानदाता सांगतोय की माझी साधना केलीस तर मला प्राप्त होशील, जन्म मृत्यू तुझेही होतील, माझेही होतील. आणि त्या तत्वदर्शी संताचा शोध घेऊन त्या परमाक्षर ब्रह्मची साधना केल्यास त्याला प्राप्त होशील, मग कधीच तुझे जन्म मृत्यू नाही होणार. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.